खरं तर काल मंत्री महोदयांचा वाढदिवस होता। पहिल्यांदा तर वाढदिवसाच्या आपल्या शुभकामना आणि वाढदिवसाच्या आपल्या या सप्ताहात आमच्या प्रश्नावर तुम्ही रिटर्न गिफ्ट द्याल असा विश्वास व्यक्त करतो। अध्यक्ष महाराज, खरं तर एक चांगले मंत्री आहे म्हणून अपेक्षा आहे। आरोग्य सेवेचा अंधार नावाप्रमाणे प्रकाश निर्माण करून दूर करतील ही अपेक्षा आहे। पण उत्तर पाहिल्यावर असं वाटतं की आता सूर्य सुद्धा ढगात लपला की काय। अध्यक्ष महाराज, ज्या जिल्ह्यातून मी येतो त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या पहिल्या 4 जिल्ह्यांमध्ये जेवढे ट्रक आहे तेवढे चंद्रपूर जिल्ह्यात आहे। इतकी वाहतूक आहे। वाहतुकीतून होणारे अपघात आणि त्यासाठी असणाऱ्या व्यवस्था अपुऱ्या आहे। पहिला माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की तुम्ही जेवढी मंजूर पदं आहे ते 15 दिवसात किंवा तुमच्या वाढदिवसाच्या सप्ताहात भराल का? असं उत्तर, अनिर्णित उत्तर देऊ नका। तुम्ही 4 पदं रिक्त आहे, 3 कंत्राटी पद्धतीने भरलेत, उसनवारी पद्धतीने भरले। हे आरोग्य सेवा आहे, ही राजकीय सेवा नाही आहे। उसनवारी पद्धतीने पदं भरण्यासाठी ही आरोग्य सेवा आहे। आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक देऊन सर्व पदं कुठूनही आणा तुम्ही, पण या 7 दिवसामध्ये भरावी। दुसरा, अध्यक्ष महाराज, मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण उपजिल्हा रुग्णालयासाठी मान्यता दिली। खूप खूप आपल्या आभारी आहोत। तुम्हाला आमच्या शुभकामना। तुम्ही चिरंजीव मंत्री असावं। पण अध्यक्ष महाराज, कंडिशन आपलं आहे, चिरंजीव मंत्री राहायचं असेल तर दवाखान्याचं बांधकाम सुरू आहे। ते देयक 9,78,00,000 न दिल्याने त्या लोखंडाच्या सळाकी जंग खात आहे। तर तुम्ही मंत्रालयामध्ये ज्यांनी पैसे अडवले त्यांना सांगा की लोखंडाच्या सळाकीला जंग चढला म्हणून बुद्धीला जंग चढू देऊ नका। हे पैसे ताबडतोब 8 दिवसात वितरित करा। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी या ठिकाणी 2 प्रश्न विचारले की ज्याच्यामध्ये त्यांनी मूळ प्रश्नामध्ये जी काही एकूण रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांबद्दल मोघम उत्तर देऊ नका, तर मोघम उत्तरापेक्षा आपण प्रत्यक्षात ती पदं कधी भरणार अशा पद्धतीचं उत्तर विचारलं। मला असं वाटतं की मला सांगायला निश्चितपणे एक आनंद आहे की आपण ज्या पद्धतीनं 5,000 पदांची कालची मान्यता घेतली, स्पेशालिस्टची तरतूद आपण केली आहे, त्यामुळे मला असं वाटतं एक वेळ द्या आपली, या आठवड्याभरामध्ये सगळी पदं भरून देण्याची विशेषतः आपली, तर ती जबाबदारी माझी आहे, त्यामुळे मी करून घेईन। दुसरा आपण प्रश्न बदलला ना, दुसरा प्रश्न, उपजिल्हा रुग्णालयाचं 9 कोटी रुपयाचं देयक आहे, आठवड्याभरामध्ये ते सुद्धा देण्याची जबाबदारी आमचीच आहे। पण मी आपल्याला सांगतो की नाही, मी आपल्याला मुद्दाम सांगेन की विजय वडेट्टीवार साहेब, मी आपल्याला सांगतो की मधल्या टप्प्यामध्ये बांधकामांबद्दल सुद्धा जी काय खूपच बांधकामं वाढली होती, त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक बांधकामाला स्टे दिला आणि जी आवश्यकता आहे, तिथल्या आमदार महोदयांची मागणी आहे, अनेक वर्षाची गरज आहे, अशा सगळ्यांसाठी निधी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी 50%, 70%, 90% पूर्ण झालेला प्राधान्यक्रमानं आपण पैसे देतोय। त्यामुळे आपलं तर पूर्ण होईलच, पण सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांच्या प्रश्नाच्या निमित्तानं माझी सगळ्या आमदार महोदयांना विनंती आहे, प्राधान्यक्रमानं सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या ज्या आस्थापना असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। अध्यक्ष